नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये दसऱ्यावरती निबंध किंवा दसऱ्याची माहिती पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। दसरा किंवा त्यालाच आपण विजयादशमी असे सुद्धा म्हणतो। हा हिंदूचा मुख्य व लोकप्रिय सण आहे। असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो। हा सण भारतीय संस्कृतीचा वीरतेचा, शौर्याचा उपासक आहे। दसरा हा सण दरवर्षी आश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जातो। दसरा या सणाच्या दिवशी आयुध किंवा शस्त्रांची पूजा केली जाते। माणसाच्या आणि समाजाच्या रक्तात शौर्य प्रकट व्हावं म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो। दसरा सणाच्या उत्पत्तीच्या विषयी बऱ्याच आख्यायिका आहेत। काहींच्या मतानुसार हा सण शेतीचा सण आहे, तर याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता, म्हणून तर हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। म्हणून या दशमीला विजयादशमीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते। दसरा किंवा विजयादशमीचा हा सण मोठ्या थाटामाटाने व दणक्यात साजरा केला जातो। दसरा वर्षाच्या 3 सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। इतर 2 मुहूर्त चैत्र शुक्लची आणि कार्तिक शुक्लची प्रतिपदा या दिवशी लोक नवीन कामं सुरू करतात। याच दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात। या दिवशी आपट्याची पानं एकमेकांना देतात व त्या पानांची पूजा करतात। या दिवशी या पानाला सोन्यासारखे महत्त्व असते। एकमेकांना हे पाने देताना सोनं घ्या व सोन्यासारखे रहा असे म्हणत ते पाने दिले जातात। या सणाचा संबंध नवरात्रीशी देखील आहे, कारण नवरात्राच्या नंतरच हा सण साजरा करतात। या सणामध्ये महिषासुराच्या विरोधात देवी आईच्या धाडसी कार्यांचा उल्लेख देखील मिळतो। दसरा किंवा विजयादशमी नवरात्राच्या नंतर 10व्या दिवशी साजरा करतात। या दिवशी रावण, मेघनाद आणि कुंभकर्णचे पुतळे पेटवतात। काही कलाकार राम, सीता आणि लक्ष्मणाचा वेश धरून येतात आणि आगीच्या बाणाने या पुतळ्यांना बाण मारतात, जे फटाक्याने भरलेले असतात। पुतळ्यात आग लागताच तो पुतळा पेटून उठतो आणि त्यामधील फटाके फुटतात आणि यामुळे त्यांचा अंतही होतो। हे पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे। असा हा सण आनंद, उत्साह व भरभराट घेऊन येणारा सण आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।